चलो थोड़े पप्पी भाई वाली गाड़ी चलाने वाले जाने वाले वापस मित्र आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण आहोत कोकण मध्ये. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. कोकण मध्ये मालवण येते. तर आता आपला फर्स्ट डे आहे मालवण मध्ये म्हणजे कोकणात. तर आता फर्स्ट डे आपण चाललेला आहे ऍक्टिव्हिटी करायला. तुम्हाला समजेल पुढे काय काय ऍक्टिव्हिटी करणार आहे. ते साईडला हॉटेल होतं एक तिथे थांबलेवर जेवण करायला. आता याचं काहीतरी काय बोलतात आपला एक रीलचा प्लॅन चालू आहे. इथं काही त्यांना डोक्यात आले रील करत आहोत. तर आपल्याला खूप मजा करायची या ब्लॉगमध्ये. पण आपल्याला काय म्हणतात कोकणमध्ये हे फिरायसाठी काय काय जागा आहेत ते आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे एकच नाही अजून असेल तुम्हाला काही काही पार्टमध्ये डिवाइड असेल. तर ब्लॉग एन्जॉय करीत राहा. एक नंबर ब्लॉग होणार आहे खतरनाक. तर आपल्याबरोबर आहेत आपले मित्र. आपण आपली गाडी इथं लावलेली आहे. तर चला भेटूया आपण डायरेक्ट या ॲक्टिव्हिटीच्या स्पॉटवर. तर अशा प्रकारे मित्र आपण पोहोचलेलो आहे आपल्या ॲक्टिव्हिटीच्या स्पॉटवर. आणि तुम्ही म्हणजे मागे बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला. तर सिंधुदुर्ग किल्ला आहे ना तो आपण उद्या करणार आहोत. आज फक्त ॲक्टिव्हिटीसाठी ठेवलेला डे. आणि जे ॲक्टिव्हिटी असतात म्हणजे ज्यांच्याबरोबर जाणार नाही ॲक्टिव्हिटी करायला ते थांबलेत बसले आहेत. ते काय त्यांचे सांगणार इन्स्ट्रक्शन देतील. वाटतं ते बोलते ते बोट आलेलं आहे समोर. तर आपण बोटीत बसून जाऊ दुसऱ्या बोटीमध्ये. तिथून आपली स्कुबा डायव्हिंग चालू होईल. बाकीच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजेलच. आता फर्स्ट आहे आपली स्कुबा डायव्हिंग. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर बघू मजा करू पेट. एक्सपिरियन्स तर आता माझा मी नवीन आहे कारण मी काही केली नाही. आणि बाकी काय तुम्ही बघा ब्लॉगमध्ये. अशा प्रकारे आमची बोट निघालेली आहे. काय भगवान टापू आहे समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला. तबाही मस्टने वाले गाईस फिट माझ्या गुरु असा मस्त दिसतो. बाहेर मासं बघू चितऱ्या बितऱ्या पकडू पापलेट वेगळे असलेले सगळा मासा बिसा पकडू. पेट कोरशावाला पुतात सुरमई बिरमई मस्त आतमध्ये. आपण तुम्हाला आधीच नाही कुठला मारेलचा तिथे पण जाणार आहे. तो आपण जाऊ संध्याकाळी जर लवकर पोहोचलो तर तिथे जाऊन येतो. उद्या पोहोचलेला मस्त आता आमच्या बोटवर म्हणजे स्कुबा डायव्हिंगचे ठिकाणी. आणि त्या बोटवर तिथे ते काय होतात त्यांचे साहित्य आहेत स्कुबा डायव्हिंगचे जॅकेट पाईप बी बस सिलेंडर तोच सिलेंडर पण येईल. आता दादा काही इन्स्ट्रक्शन द्या आम्हाला कसा काय करायचा. पोरा बी जल्लोषमध्ये आहे फुल एक्साइटमेंट मध्ये. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. आता माहिती आहे त्याला बघा आता स्विमिंग आपल्याला या ठिकाणी नाही करायचं आहे. तुमच्यासोबत एकासोबत एक डाईव्ह मास्टर कंपल्सरी पाण्यामध्ये असणार आहे. ते तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यांची तुम्हाला तुमचं स्कुबा डायव्हिंग झाल्यावर परत रिटर्न घेऊन येणार. नहीं नहीं अभी और सुनिए. स्कुबा डायव्हिंगला जाते वेळी अशा प्रकारचा मास्क असतो आपल्या चेहऱ्यावर लागतो. तुम्हाला लावून दाखवतो बघा. ओके ओके. हा मास्क आपल्या चेहऱ्यावर लागल्यावर आपलं नोज बकेटमध्ये पूर्णपणे बंद होऊन जातं. नाकाने आपण श्वास घेऊ शकत नाही. घेतल्यावर काय होतं बघा श्वास आपलं मरतो. आणि श्वास सोडण्याचा प्रयत्न केला तर हा मास्क हलतो. श्वास जातो पण गॉगल हल्ल्यामुळे आतमध्ये पाणी जाऊ शकतो. त्याच्यामुळे नाकाने श्वास घ्यायचा पण नाही आणि सोडायचा पण. पाण्यामध्ये उतरल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं BCD हे जॅकेट आहे. याला आपण BCD म्हणतो बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस बोलतो. हे तुम्हाला पाण्यामध्ये जोडलं जाईल. या ठिकाणी इन्फ्लेट आणि डिफ्लेटचं बटन आहे. हे हवा म्हणजे एअर फिल करण्यासाठी आहे. SPG आहे त्याच्यामध्ये किती हवा ऑक्सिजन आहे हे चेक कर. तुम्हाला हा रेग्युलेटर दिला जातो पाण्यामध्ये. याला आपण ऑक्टो बोलतो. त्या ऑक्टोला माउथपीस जोडलेला आहे. माउथपीसला 2-3 होल्डर. हे 2-3 होल्डर आपल्या साईडच्या जॉमध्ये टाईट करून ठेवायचे. समोरच्या दोन टच झाले पाहिजे कॉलरच्या समोर. आणि कॉलरच्या बाहेरून क्लिप बंद करायचे ओ शेपमध्ये. ओके पकडून दाखवतो एकदा बघा कसं पकडायचं आहे ते.
हे कर्तव्य आपले लिप मुवमेंट नाही झाले पाहिजे. लिप मुवमेंट जर झाले समजा तर आपल्या तोंडामध्ये पाणी जाणार आहे, ठीक आहे. आणि तोंडामध्ये जर चुकून पाणी गेलं तर आपल्याला ते थ्रो पण करता येतं. थ्रो केल्यानंतर तिकडे ऑनलाईन ते पाणी निघून जाईल, ठीक आहे. पण लिप मुवमेंट झालीच नाही तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. आपल्या तोंडामध्ये पाणी जाणार नाही किंवा लिप मुवमेंट झाल्याच्यानंतर गॉगलमध्ये पण पाणी जाण्याची शक्यता असते, कारण आपलं फेस हालतो बरोबर. फेस हालल्याच्या नंतर आपले गॉगलमध्ये पाणी जाऊ शकतं. त्यामुळे फक्त आपल्याला तोंडानेच ब्रीथ करायचं आणि ते सुद्धा लिप बंद करून करायचं आहे, ओके. या पद्धतीने त्यानंतर पाण्यामध्ये गेल्यावर आपण बोलू शकत नाही म्हणून साईन असणार आहेत. कम्फर्टेबलसाठी ओके साईन आणि अनकम्फर्टेबलसाठी थंब अप साईन. पाण्यामध्ये आपल्याला साईन फॉलो करायची. अनकम्फर्टेबलची साईन आहे का? हा कम्फर्टेबल साईन आणि हा अनकम्फर्टेबल साईन, ओके. हे साईन आपल्याला पाण्यामध्ये फॉलो करायचे. चला दादा 10 मिनिटं मोत झालं. वो देखो जलपरी, ये जलपरा. नहीं ये तो जलपरा है. ये जलपरी नहीं, जलपरा है. अभी दोस्तों ये जा रही है जलपरी. हमारी जलपरी अभी अंदर जा रही है. जलपरा आ गया बाहर सांस लेने के लिए. कैसा लगा? अभी दूसरा जलपरा जा रहा है. का एक्सपिरियन्स आहे एक नंबर भाई. खरोखर मस्त होते. आपण जो कॉटोमध्ये बघलेला नाही का तो पट्ट्या पण एक टोक त्याचा काय बॅनर पीस होतला तो एक नंबर भाई. अख्खं मोठा मी मस्त हाताना पण धरलेलं पण म्हणजे टच करतो त्याला. त्याला नेलता डीप मध्ये खूप भाई. तुम्ही कधी आला ना तुम्ही नक्की करा. एक नंबर मस्त मजा येते. जे आपण काय होतात मासे जे बघले पण नाही ते आपल्याला बघायला भेटतात इथं. आणि ते पण एकदम जवळ स्पर्शमध्ये बघ मोठा पोळा इथं. वस्तूवाली जिरली नाही. एक नंबर भाई. असं काही मला जाम मजा आहे. तुम्ही कधी आला नक्की करा. त्याला आता चालल्या पोहाला. मित्रांनो आता आम्ही आलो वापस आपल्या बीचवर म्हणजे जिथे होतो तिथे ना चालत चालत पॅरासिलिंगच्या ऍक्टिव्हिटीवर. पॅरासिलिंगच्या ऍक्टिव्हिटीवर काय असतं का फर्स्ट टाइम करतो. हा पॅराशूट म्हणजे ना आपल्याला वरतीच होतील आणि रशी त्यांची बोटीला लावतील ना. बोट पुढे जाईल तर तो पॅराशूट वरतीच राहील एवढंच. तो काहीच नेक्स्ट नाही. ओके जॅकेट घेतल्या मस्त वेगळी करायला आपली पोरा दिलं पुरं आपण बी जाऊ आणि काय ती ॲक्टिव्हिटी आहे ती बघू. ती पॅराशूट मस्त पाण्यात चाललं आता कडाकमध्ये. किंग आलेलं आमचं. चीज करो चीज. ब्लॉग चालू आहे. ही वाटतं ओशन राईड्स. इंडिपेंडर वाली आमचा घोडा. आपला घोडा. करके आए अभी जाने वाले ये करने वाले पप्पी भाई वाली गाड़ी चलाने वाले जाने वाले. कैसा लग रहा है? बैगन. प्रकार मित्र मी पप्पी भाईची राईड करून आले आहे. कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला अतिशय आनंद. जेट स्की म्हणजे जरी छोटी राईड होती तरी पण ती सर्वात जास्त मजा देणारी राईड होती आणि आम्हाला खूप मजा आलेला आहे. इन्स्टंट टर्न घेतलेला तेव्हा आम्हाला मजा आली भाई. आता चालले पॅरासेलिंग करायला हे बोटवर. तसा तसा दिसते का काय? पाय उचल पाय उचल. आजच्या दिवसाची ॲक्टिव्हिटी करून आपण आलेले आपल्या हॉटेलवर मस्त फ्रेशमेंट झालो आणि ॲक्टिव्हिटी करून आम्ही जेवायला गेलो. तिथून हॉटेलवर आलो. मग ते काही शूटच केलं मी बरं खूप दमलेलो.
मस्तपैकी काय एक्सपिरियन्स झालो मला स्कुबा डायव्हिंगचा. खूप मजा आली. तर स्टार्टिंगला मला वाटला भीती, म्हणजे स्टार्टिंगला काय माहिती आहे का, तर आपल्याला तोंडावरून श्वास घ्यायचा असतं, नाकपॅक असते, तर थोडा भीती वाटते तरी. तर त्याला पण नंतर जेव्हा मी परफेक्ट झालो ना, एक नंबर मजा आली. सगळी कसं असतं बॅडमिंटनला भेटला असतं तिथं. तर मी जास्त तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही स्कुबा डायव्हिंग करा, अजून जेट स्की आणि पॅरा फिलिंग ती करा, आणि एक डॉल्फिन बघायला मस्तपैकी मला मजा आली. तर आपली पॅरा फिलिंगची क्लिप तर मी टाकणार होतो, पण ज्यांनी काढली ना ती क्लिप तुम्ही बघशील ना, तर मला तसं वाटतं की त्याला काढा ती. तर बघू, जर आपण आता दुसऱ्या दिवशी जर टाईम भेटला ना आपण करू. काही दुसऱ्या दिवशी आपण ना आपला सिंधुदुर्ग किल्ला आणि कुठेतरी वाडीमधला जाऊ, काहीतरी आहे, तुम्हाला दुसरी समजून तुम्हाला सकाळी सांगतो. तर पहिला आपण सकाळी जाऊ. एक बीच आहे ते समोर, तर कुठला बीच नाव काय बोलतील ना, काहीतरी होता बीच, तिथे बोलतो काहीतरी पॉईंट आहे, तिथे बोटिंग पण करायची आहे. म्हणजे बोटिंगची आहे साईट सीन करायची आहे. ते मिनी केरला वगैरे काहीतरी आहेत ना, मगरीचा काहीतरी टोनबिन असा काही दिसतो, तर तिथे जाऊ. आजच्या दिवसाचा हा ब्लॉग कोकण सिरीजमधला आपण इथेच एंड करूया. तर भेटूया आपण आता दुसऱ्या दिवशी पण आपल्याला अशाच खूप मजा करायची आहे. तर कनेक्टेड राहा, कुठे जाऊ नका. एक साईडला बीच आहे तो जवळच, ते वॉकिंगला चाललं आहे, तिथे आपलं इथेच एंड करूया. तर भेटूया आता आपल्या कोकण सिरीजच्या नेक्स्ट डेला. गुड नाईट. फ्रेश मावरा आम्ही आलो जस्ट इथं. त्यातला आजची खरेदी फ्रेश एकदम, म्हणजे पूर्ण समुद्र आणि हा मासा.